तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज विषय असा झालाय, आम्ही निघालो आज कोयना जाणार. पाठच्या वाजले 7. अजून आमचं कार्यकर्ता काय आवर नाही, काय कुठनं काही विषयच नाही केला. रात्री गंडावागंडीचा जरा विषय झालाय. आता शिवाय खाल्ली त्याकानं आणि सज्ज झाली ती निम्मी अर्धी टीम. आबा लाखो दिलो की धडकन विषय हार्ड. आमचं येवले साहेब हे पण आले ती लय लांबनं प्रवास करून आले खडतर. आणि काही लोक आमचं सज्ज आहे ती जी वॅगनार आणि एक वेणू यायला लागल्या. आल्यानंतर धावतो विषय. त्यांनी सगळा लेट केला इथं आम्हाला. काय म्हणा आपण लेट केलाय का नाही त्यांनी? हो लेट झालेला आहे. लेट झालाय म्हणजे त्यांना आल्यावर ना झापायची सुट्टी द्यायची नाही. दीपक दल्ले जिंदाबाद जिंदाबाद. दीपामुळे सगळा लेट झालाय. आणि तुम्ही बघू शकताय वॅगनार मधलं कार्यकर्ता ऑलरेडी सज्ज झाली ती. इकडे बघी जरा ही सूरज भैया ही परत तुम्हाला कुठं काय दिसणार नाही. ती आत्ताच एकदाच बघायचं, परत दिसणार नाही. ती पाटील साहेब एकदा दिसणार, परत दिसणार नाही. ते चेहरा ह्यो चेहरा दिसत सारखा तुम्हाला परत ना. पाटील साहेब इकडे बघा. अहो मुकडा दावा की सुंदर इकडे इकडे नाद करते काय. तर आता थोड्या वेळात दुसरी गाडी येणार आहे आमची. दुसरी गाडी आलो ना मग आपण चालू करूया जरा, त्यांना झापूया मग प्रवास चालू करूया. कारण त्याच्यावर मजा येणार ना आपल्याला. पहिल्यांदा सांगतो ह्यानं तर लय गंडवले रांड्याच्यानं मला. पाक बुक्का गेलाय तोंड जाऊ तुझं. तर मी आता फ्रंट सीट वर बसणार आहे. आपल्याला मागं चालून दिप्या उतर, कारण शूटिंग होत नाही सगळं. फ्रंटच्या मागच्या बॅकला लय शूटिंगला घेऊ या. मी खिडकीकडे बसतो. खिडकी काढायला नाही, ह्या मध्ये घ्या, मध्ये घेऊन चेंगरा ह्याला. तर तुम्ही बघू शकताय आसन ग्रहण केलेलं आहे आपण इथं. म्हणजे शीट धरली आपली. दरवाजा बंद, विषय संपला. आजचे आमचे सुखरूप प्रवासाचे नाही अन्नदाते नाही, सुखरूप प्रवासाचे मालक. टायमिंग काय 20 मिनिटं गालेली. उठलाच उठा कळत नाही तुला. काय समजत नाही काय. केला फज्जा तू माझा आईच्या गावात. मी आपण कुठे जायचं? आपण कोयना धरणावर निघालो सध्या. तर सध्या मी कराडमध्ये जरा थांबलोय नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करणार आहे. तर चालू आहे तुमचं चालू. आंघोळ करताना काय त्यांच्या हँडपॅन्टा वल्ल्या झाल्या असा विषय काय त्यांचा झालाय वाटतं. तर चालायचं. गोड तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. युआर तुम्ही म्हणताल तसं. युआरच्या शब्द बाहेर जायला नाही अजिबात कोणी. हे आमचं दीपक सर नमस्ते. गंडवेश लोकांचा किंग माणूस आहे ती. ऋषी भाऊचे खास मित्र लगोडी यार. उन्हालाच बसूया, उन्हालाच बसूया. पैसा झाला काय झालं पायाला? वायाला ती उडीद वडा मागवलाय आम्ही खायला. मेनू चांगलं होतं. शिरा वगैरे प्रत्येकानं भिन्न भिन्न प्रकारचा ज्याचा त्याचा मेनू जो लागेल तो मागवला. हा इकडे अर्जुन भाई यांनी उडीद वडा मागवलाय. कसं विशार्ड दीपकनं पण मागवलाय. बाबांनी काय शिरा मागवलाय. युवार पण शिरा खाणार आहे. शिरा आला त्यांचा लापशी शिरा. आणि यांनी वडापाव मागितलाय सूरज भाई यांनी. यांनी वाडा सांबर येवले सरकार. तिकडे बी उडीद वाडा येवले साहेबांनी सरकार. हो सॉरी जरा जीभ घासारली आमची. आता जरा कसं आहे उडीद वाडा बघून पाणी सुटलंय तोंडाला, त्यामुळे जीभ घासारली जरा. आता आस्वाद घेतो मेनूचा. मेंदू वडा आणि खातून मग पुढचा प्रवास आपला चालू करूया. आहे का ओके का? क्वालिटी आणि क्वांटिटी नाद करते का? यावंच लागते असं काय. गरम जी पुढे निघले. आता खातो जरा. झालंय आता नियोजन कट झालंय. पाटील साहेब चला आपापली जागा चापा आणि आपापल्या जागेवर बसा. तर सगळ्यांनी आपापली जागा छापल्या. अरे चिंग मांडलंय. चॉकलेट आहे द्या की आम्हाला. अरे एक नंबर. यांनी हार्ड केलाय. तुला नाही, तुला केळ घ्यायची. केळ डझन भर केळ द्यायचं तुला. कसं आहे वटी भरली पाहिजे ती पाहिजे, नाही तर आहे घालायला विषय काय तू यावेळी.
सध्या आम्ही पोहोचलो पाटण मध्ये आणि इथं थांबलोय का तर मासे घ्यासाठी A1 फिश वर्ल्ड मासे घ्यासाठी सज्ज झालोय. आमचे 2 कार्यकर्ते आधी मासाच्या वासानं आत गेले होते. त्यांनाच नाही जरा माशाचा अनुभव आहे काय विषय आहे तो. ती दुकान आहे इथं असं इथं म्हणले ती मासं चांगली भेटते ती मग चालू मासे घ्यायला. भिन्न भिन्न प्रकारचं मासं तर बघूया. ऑलच्या गावात दसकेवाच मासे घेतं. हे आमचे पाटील साहेब यांनी जो चूज करत मासा उचलून दावा बघू. पाटील साहेब दसकेवाच कुठला येऊ मासा सुरमई घेऊया काय येऊच घ्यायचा लांबडा दसकेवाचा मासा घ्यायचा आहे. पण मला काही चालत नाही मी काय खायच नाही त्यामुळे चालायचं ते एवढा. मच्छली 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 सगळ्या कुठं की तोडलेला मासा. ह्यो कुठला आहे आज मला हात बी लावून चालणार नाही रविवार आहे त्यामुळे मी काय खायच नाही. आज आपण काय नाही आपण मागच थांबायचं आपल्याला काय नाही मासे बिस काय आपण पुरी शिरखंड खाऊ. एन फिश मार्केट पहिलं असलं मासा आहे ते बघूया तर मासा कुठला आहे तिथं. कुठला मासा आहे हलवा मासा हलवा म्हणजे टोना फिश. तर फायनल झालं यांचं मासे घेतले ती युवार भाऊन युवारतात त्या हातात घेऊन मासे थांबले. 4 मास फायनल झालं एकदा. आता द्यायचं करायचं खायचं गजगजीत. आता सुट्टी झाले फायनल आपलं घेतले ते मासे आवाज काही इकडे नुसतं बघायला लागले. आता सुट्टी देत नाही ती. फायनल झालं तुमचं आम्हाला काय आता हे काय करडा भाकरी तुम्हाला द्यायचं चांगलं. मेनू काय घ्यायचा आपल्याला मेनू शाकाहारी मिश्रारी आई घातली म्हणजे मी एकटाच गावलो म्हणा आता आईच्या गावात. मासे बघून आबानी पण सोडून दिला मी शाकाहारीच आहे. झाले माशाची खरेदी झाली आमची. आता मी निघालो निडगोल कोयना धरणाच्या पायथ्याशी तिथं जाऊन मासे करायला द्यायचं आणि धरण बघायला जायचं आहे. तर थांबतो जरा आता. तर सध्या आम्ही पोचलोय मिस्टिक हाईट्स इथं कारण इथं मासं बनवाय द्यायचं आपण जी पाट्यांमधनं मासं आणलेली ती इथं बनवाय द्यायचं थोड्या वेळात. आता पोचली कोयना धरणापाशी धरण राहिले मागे आणि आम्ही आलो जस्ट पुढे इथं. आता तर माणसांनी घ्यायचं आणि बनवा जायचं. इथं धरणाचं बॅक वॉटर दिसतंय जरा किरकोळ बुबुयांना दिसत जरा धरणाचं बॅक वॉटर इथं दिसतंय. या जोरात आहे की आम्ही वर आलोय जरा इकडं तुम्हाला बघायला दिसल इथं जरा धरणाचं बॅक वॉटर दिसतंय. इकडं आमची वेणू पार्क झाली. आता कसं आहे आलूक पिलूक द्यायचा विषय हार्ड करायला लागलाय आबा आमचं. तर वातावरण इथं बघितलंय आणि निघालो वरनं व्यू जरा जोर दिसतो असं म्हणते ते. वर जाऊन मी आलो असा विषय इथं पायऱ्या बियऱ्या आहे ते असं वरनं जाऊन विषय जोर दिसतो म्हणते ते. जाऊन जरा मी आलो वर इकडचा घ्यायचा की आम्हाला पण घ्या. अहो आलो माग वरनं व्ह्यू बघून जरा वरनं व्ह्यू बघून आलो म्हणते. पाटील म्हणते इथनं जोरा दिसतो व्ह्यू. इथं राहायला कॉटेज आहेत वाटतं आईच्या गावात. खरंच व्ह्यू जरा जोरा दिसतो इथनं कडकनात व्ह्यू दिसतोय. तुम्हाला बी धावतो कसा व्ह्यू आहे. सगळं धरणाचं पाणी दिसतंय कडक एकदम कडक. जेवणाचा विषय इथं मिटवतो आधी. तर शाकाहारी जेवणाची यंत्रणा चालू लावावं लागली आता कारण इथं मी आणि आबा दोघं शाकाहारी आहे. आम्ही सांगितलंय पनीर मसाला पनीर गिरवी काय तर आपण सांगितलं काजू गिरवी चपात्या आणि स्वीटमध्ये काय बासुंदी किंवा बासुंदी सांगायची माझ्या मते असं वाटतं मला. आणि यांचं काय माशांचं चालू आहे 100 रुपयाला थाटली आणि मासे बनवायला 300 रुपये असं काय तर विषय आहे इथं. नाव काय बरं याचं वेगळंच करतं मिस्टिक हार्ट्स नाव आहे इथं दिलंय करायला आम्ही आता जस्ट. इथनं देऊन आता खाली जाणार आहे आम्ही धरण बघायला. तिथलं बघून
याच आहे परत मागे तर जेवायला. तर सध्या इथे एक छोटासा धबधबा आहे, तो बघायला आम्ही निघालोय. आमचं प्रस्थान त्या मार्गाने आम्ही चालू केलंय. आमची गँग पुढं लागलं चाललं, आम्हाला मागं सोडलं कारण आम्ही मुकादम पुढे दीपक भैया टुईचं मुकादम ब्लॅक शर्ट घालून झूम करून धावतो. हो बघा देऊ दीपक मुकादम. ही आमच्या फडाचं मालक आहे, आजचं फडाचं मालक आहे आमच्या. आणि आम्ही कोयतदार आहे आणि ते मुकादम माहिती. आज हाजरी फक्त सुरमईचे पापलेटचे पीस पीस मिळणार, बाकीच काय मागणार. काय मागितले की उतरून चालत यावं लागणार. तर आबांच्या तर हे आमचे आबा यांना मी जास्त शिव्या दिल्या, पण यांच्या या कार्यातून म्हणजे आपण एवढं चालत आलो, कशाला गाडी आणायला पाहिजे ह्याव त्याव सगळं करत आलो. पण इथं बघू शकता तुम्ही एकदम असा सिनेमॅटिक पद्धतीचा धबधबा, आवाज बिवाज कडक एकदम नाद करते का असं ऐकलं पाहिजे आमचं. सध्या आम्ही धबधबा वगैरे बघितला. काय म्हणा अर्जुन भैया, कसा वाटला? एक नंबर धबधबा आहे. नाव वगैरे काय माहित नाही, पण इथं त्या हॉटेल बशी आलं का नाही, हॉटेल पासून जरा पुढे यायचं, तिथं हॉटेल बशीचा आवाज येतो धाब 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 वाजलेला. पण क्वालिटी आहे, दिशेने सरळ चालत जायचं, सरळ चालत जायचं. एक शतपावली केलं का नाही तुम्हाला धबधबा भेटून जाईल. डोळ्याचं पारणं फेडणार आहे. तुम्ही बघितलाच आजच्याला मागाशी आता ती व्हिडिओत आधीच बघितला आजच्याला. पण कडक वातावरण आहे, कडक आणि निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यात यावंच लागतं इथं. भर पावसात यायचं नाही, जरा पावसाळा कमी झाला की आमच्यासारखं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. आणि आता मी निघालो कोयना धरण बघायला. तर चला आता जातो धरणाकडे. तर बाबांनो, सध्या आम्ही कोयना धरण बघून नवजा धबधबा बघायला इकडे आलोया. तर पायऱ्या चढून वर जायचं म्हणते ती कार्यकर्ता आमचं, पण गाडी पार्किंग करतो आणि जरा पायऱ्या चढून वर जायचा असा विषय काय. तर इथं बघूया पोलिसाची गाडी घ्याय तिथं, पोलिसाची गाडी बी आहे. लई मॅटर करू ना कोणी दिप्या करा नाही तर सध्या नवजा वॉटरफॉल बघायला पोचलो. इथं काय सगळी डोंगर झाडी बिडी गच्च वातावरण एकदम कडक आहे इथलं. आणि आता जाणार आम्ही धबधबा बघायला. आमची गँग बिंग सगळी उतरल्या आणि ज्यांना याचं नव्हतं ती मागं बसली ती त्यांचा कार्यक्रम करायला. ती काय करणार तिकडं, आम्ही जरा जाऊन बघून येतो आणि इथनं जरा जाऊतो. सिनेमॅटिक दृश्य तुम्हाला कसा कसा विषय येतला. एकदम कडक वातावरण आहे, असं डोळ्याचं पारणंच पेटणार वातावरण. हो, नाद करते का असा विषय आहे. मी बघतो आणि तुम्ही बघून घ्या कसा कसा विषय येतला. तर दीपक ह्यो क्वेश्चन मार्क आहे पडलो व्हायच्या गावात. ह्यो क्वेश्चन मार्कच आहे. ह्याला प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारायचा असतो याच्या गावाच्या, म्हणून याला कुठं आम्ही नेत नाही. आणि विषय असा झाला, मग सांगितलं का नाही पैसे बिना घेता आलो असं. अरे गाडी निश्चित चापा दिली 1000-1200 असं निघला असं नोटा नाद करते काय वेणू मधून आलो याच्या गावात ना. तर असा विषय झालाय. आणि माझी इच्छा नव्हती इकडे याची, कारण पाऊस सदृश्य वातावरणात भिजू वाटत नाही मला. सर्दी पडसं खोकला झाला तर कुणाकडे जायचं, दवाखान्यात जायला मी पैसे परत शिल्लक राहत नाही आपल्याकडे जायच्या गावात. नाद करते का असा विषय आहे. तर 200 पायऱ्या चढायला लागणार आपल्याला आणि 200 पायऱ्या चढून आपण ह्या पायऱ्या लावल्या पाहिजे तुम्हाला. अशा पायऱ्या त्या कुठल्या इथं कशा चिराच्या इटाच्या पायऱ्या तिथं. तर या तुम्ही पण येऊन बघा. मी आता तुम्हाला सिनेमॅटिक दृश्य जरा दावतो तिथली कसा विषय इथला. रशिया दमलाच तो, रशिया दमला. काय वातावरण आहे, काय वातावरण आहे. वातावरण काय वातावरण आहे बघा. आता तुम्ही बघा आणि मग सांगा कसं वातावरण आहे. कडक वातावरण एकदम असं एक मनाचा आत्मा थंड करणारं वातावरण आहे. वरनं पावसाचा बारीक बारीक धुधोरा येतोय आणि पुढे गेले की आणि आपल्याला जरा करा नियमांचे पालन, टाळा दंडात्मक मानहानी. हा, तर मानहानी टाळा आणि तुमची झक मारा असं सांगितलं इथं. क्या बात आहे अप्पा, का गप्पा. तर आबा तडच करता. आबा बारक्याचा पावताय काय पागल आहे क्या?
दीपक दीपक नमस्ते. जानू दीपक जानू आमची दीपक जानू लाखो दिले की धडकन दीपक एकच हवा दीपक दादा दीपक दादा कचून पादा अजून एकदा दीपक दादा तर असा विषय चाचा इधर देखो चाचा चाचा जरा मागे बी बघा माग माणसं आहे ती. आहेत बघा जरा माग माणसं आहे ती बघा हा, शांतता राखा बोल नका त्यांनी बघा शांत राखा. बोल नका तर आता आम्ही जरा वर जातो वर जाऊन तुम्हाला सिनेमॅटिक दृश्य जातो कसा कसा धबधब्याचा विषय आहे. तर चला वर म्हणजे स्वर्गात नाही पायरीवर पायरीवर. तर बाबानो अतिशय जीव घेणा असा प्रवास करत खडतर म्हणजे आता कपाळात आलं आमच्या गुडघं असला प्रवास करत आम्ही पोचलो इथं फायनली. इथं एंड आहे आमचं शकील भाई आधी येऊन बसले तिथं वरनं पडतोय सगळा दुधुरा इथं जरा पिशे हार्ड आहे मोबाईल पडला फुटला. ओ एक्सक्यूज मी जरा साईडला सरा. तर पोचलो इथं भावा सॉरी बरं का मध्ये झालो तुझ्या. तर पोचलो इथं तुम्ही बघू शकताय एकदम असं डोळ्याचं पारणं फेडणारं वातावरण आहे. हे बस कुठला धबधबा येऊ ह्याच्या हा नवजा धबधबा ह्याच्या आईला ओझरडे धबधबा इथं पोचलो पण वाईट सीन लय कडक आहे इथला. हा आणि आमचा दीपक प्रत्येक ठिकाणी येऊ विषय हार्ड करणारा दीपक भाई पण इथं पोचला नाही. पण एकदम असं खतरनाक वातावरण आहे दम भरला जरा. 200 पायऱ्या चढलोय 200 पायऱ्या चढणं म्हणजे जोक नाही आजच्या घडीला म्हणजे विषय हार्ड आहे. काय विषय हार्ड आहे नाद करते का असा विषय आहे. आणि बारक्या इकडे बारक्या तुझी असणार आमचं असलं बघून तू आला ना भांडगोळा भाड्या त्यामुळे आता तुझी जाळायची म्हणून आम्ही धबधबा धावायला बोललो इथं. तू पुण्यातच बस बोंगाड्या. तर आता तर धबधब्याचं जरा सिनेमॅटिक दृश्य धावतो तुम्हाला ती बघून घ्या आणि डोळ्याचं पारणं पिडून घ्या. तर अशा पद्धतीनं आम्ही आमचं सगळं डोळ्याचं पारणं फेडून घेतलंय सगळं झालंय विषय तिथला. आणि आता आम्ही नीट गोल निघालोय काय करायला भोजन ग्रहण करायला. मग ज्या रिसॉर्टवर थांबलेलो त्या रिसॉर्ट बशी जायचं भोजन ग्रहण करायचं आणि मग तिथं पुढं करायला जायचं. आपल्याला लय काय हुशार थांबाय नाही कुठं. लेट्स गो चला. तर जाऊया आता गाडीकडे जातो गाडीत बसतो आणि नीट गोल जातो आपल्या त्या काय कुठं थांबलेलो तिथं काय नाव त्या हॉटेलचं नाही मिनी हाईस्ट का मनी हाईस्ट काय तर नाव आहे त्याचं. तिथं जातो भोजन ग्रहण करतो. मासं बिसं गच आणली ती मी काय खाणार नाही ही कार्यकर्ता आमचं खाऊन जातील. आम्ही खाणार श्रीखंड पुरी आपलं खायचं गपगार घरला जायचं. काय म्हणा बाबा यस 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 यांच्या तोंडावर बाय लिंबू पिळून कसं खातील मासं आईच्या गावात धरणच्या ना लय वाईट वाटतंय मनाला दुःख होतंय. रविवारची ट्रिप असली की तेवढं मला प्रॉब्लेम येतोय. काय म्हणा बाबा यस यस बरोबर आहे बरोबर आहे. Yes, अप्पा, yes. तुम्ही म्हणताय ते खरंच आहे. खरंच आहे हो चुकीचं काय नसतं आमच्याकडे. तर काय असेल ते आमचा जाग्यावर कंटक असतोय. राग आला तर चालेल नाद करते काय. तर चला गाडीत बसतो आणि जातो आता आता हॉटेलवर भेटू जेवताना खाता पिताना. पाटील 10-12 पीस घेतली ती हा सुट्टी नाही. हा 10-12 पीस संपूर्ण अजून घेतले ती अजून घेतली सुट्टी नाही सुट्टी नाही. हा नाद करते कसा काय एन्जॉय वाटला. कसा विषय? अरे वा, नाद करायचा नाही. नाद करायचा नाही. करते संपला विषय. हॉटेलचं नाव सांगितलंय नंबर आपण थोड्या वेळ नंबर वगैरे सांगूया सगळं सांगूया पाटील साहेब.
जेवण एक नंबर आहे. पॉट भरून झालं का? पॉट भरून जेवण एक नंबर आहे. त्याच्याबद्दल सांगा. हा बोलूच आहे. त्यांनी फोन केला होता मला. मी गेलो 2-1 वाजता. पल्साची गँग पण कोण तर येणार आहे वाटतं अजून, तर येऊ दे. आम्ही सगळं सुट्टी दिली नाही. आमचा मेनू होता बासुंदी. आता जेवलो मी, कारण क्वालिटी जेवण होतं. आधी जेव्हाच बघितलं मग व्हिडिओ करा बघितलं. येऊ का? तुम्ही तुमचं हा आमचं चालू केलं. नाही, आमचं परत इकडे नाही काय. ओ शाकाहारीचा पण हेच आहे ना. आम्ही शाकाहारीमध्ये मागवलेलं दाल तडका, पनीर ग्रेव्ही आणि बासुंदी टॉपची. आणि बासुंदी पण क्वालिटी होती. आपल्या इकडल्या भागात मिळते तशा काय होतात ना, वारणा गोकुळ काय मिळत नाही. वेगळीच होती कुठली तर बासुंदी, सकस बासुंदी म्हणून होती. क्वालिटी आणि जेवण क्वालिटी एक नंबर जेवण. आता भात खातो जरा आणि व्हिडिओचा एंड करणार आहे मी इथं जाता बस. तर जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आणि नीट गोल आता आम्ही निघालो आमच्या घरला. तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.